पेण शहराच्या विकासाला आता अधिक गती मिळणार आहे. 15 ऑगस्ट आणि आमदार रवींद्र पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पेण नगर परिषद हद्दीतील विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन उत्साहात पार पडले. आमदार रविशेठ पाटील, माजी खासदार धैर्यशील पाटील, नगराध्यक्षा प्रीतम पाटील आणि उपनगराध्यक्ष निवृत्ती पाटील यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या सर्व विकास कामांचा धडाक्यात शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत पेण शहरातील रस्ते काँक्रिटीकरण, तलाव सुशोभीकरण, उद्याने आणि म्युझिकल फाउंटन यांसारख्या अनेक महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या कामांचा शुभारंभ झाला. यामध्ये राष्ट्रीय महामार्ग 66 ते अंतोरे रस्ता, अंतोरे ते रविराज फार्म हाऊस रस्ता, परीट आळीतील रस्ता तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते भुंडा पूल दरम्यानच्या काँक्रिटीकरणाच्या कामांचे लोकार्पण करण्यात आले. याशिवाय कौंडार तलाव आणि मोतीराम तलावाचे सुशोभीकरण, शंकरनगर येथील नमो उद्यान आणि कासार तलाव येथील आकर्षक म्युझिकल फाउंटनच्या कामांचे उद्घाटन करण्यात आले. सोबतच चिंचपाडा रिंग रोडवरील छत्रपती संभाजी महाराज चौकाचे सुशोभीकरण आणि मोतीराम तलाव परिसरातील नागरी सुविधांच्या कामांनाही सुरुवात झाली आहे. या प्रसंगी आमदार रविशेठ पाटील, माजी खासदार धैर्यशील पाटील, माजी राजीव सदस्या कौसल्या पाटील, नगराध्यक्षा प्रीतम पाटील, उपनगराध्यक्ष निवृत्ती पाटील, मुख्याधिकारी जीवन पाटील, ललित पाटील, राजू पिचिका, नगरसेवक, नगरसेविका, प्रशासकीय अधिकारी आणि पेणकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्व विकास कामांमुळे पेण शहराच्या सौंदर्यात आणि नागरी सुविधांमध्ये मोठी भर पडणार आहे. स्वातंत्र्य दिन आणि तुम्हा आम्हा सर्वांचे नेते मान्य रविशेठ पाटील साहेब यांचा जन्मदिवस आणि या निमित्तानं पेण नगरपालिकेनं केलेल्या अनेक विकास कामांची उद्घाटनं आणि भूमिपूजन सोहळे या ठिकाणी पार पडलेले आहेत. पेणच्या नगराध्यक्षा आणि सर्व नगरसेविका, नगरसेवक आणि सर्व नगर परिषदेचे सर्व अधिकारी यांच्या माध्यमातून जी काही कामं गेल्या वर्षभरामध्ये पूर्ण झाली अशा अनेक कामांची उद्घाटनं या ठिकाणी झालेली आहेत. लोकार्पण सोहळा या ठिकाणी झालेला आहे आणि या सर्व सोयी सुविधांचा लाभ जनतेनं या ठिकाणी घ्यावा. संस्था, नगरपालिका जे जे लोकांकरता करतंय त्याचा परिणाम लोकांच्या आयुष्यामध्ये सुख वाढवण्याकरता व्हावा अशा पद्धतीच्या या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त या ठिकाणी करतो. मान्य रविशेठ पाटील काका यांना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. नगरपालिकांची झालेली छान सगळी चांगली कामं सर्व सभापती, सर्व नगरसेवक मंडळी या सर्व मंडळींना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो. नमस्कार. आपण चौकाचं सुशोभीकरण करून त्याचा लोकार्पण सोहळा केला. या छत्रपती संभाजी महाराजांचा चौक व्हावा, त्यांच्या नावाने त्यांची प्रतिकृती साकार व्हावी यासाठी छावा संघटना ही अनेक वेळा आमच्याशी संपर्क साधत होती आणि त्यांची मागणी होती. या मागणीचा विचार करून आमदार रविशेठ पाटील साहेबांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीच्या माध्यमातून आम्ही छत्रपती संभाजी महाराज हे चौक तयार करू शकलो आणि त्याचा लोकार्पण सोहळा केलाय. त्याबद्दल एक गोष्ट आणखीन एक मी सांगते की छावा संघटना असेल, सह्याद्री प्रतिष्ठान असेल, यांनी वेळोवेळी मागणी तर केलेलीच की महाराजांचा चांगला पुतळा आपल्या शहरात, चांगलं स्मारक आपल्या शहरात तयार व्हावं. पण आज ज्या चौकाचं सुशोभीकरण झालंय त्यामध्ये जी प्रतिकृती साकारली गेली आहे ते एक प्रतिकात्मक रूप छत्रपती संभाजी महाराजांचं आहे. म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी सिंहाचा जबडा फाडलेला त्या प्रसंगाची आठवण देणारा तो स्टॅच्यू आहे. पण छावा संघटना आणि सह्याद्री प्रतिष्ठान यांनी आमच्याकडे जी मागणी केली आहे की छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक त्या चौकामध्ये व्हावं. निश्चितच पेणची नगराध्यक्ष या नात्याने माझे पूर्ण प्रयत्न असणार की छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आपल्या शहरात तयार होण्यासाठी. पण त्यासाठी शासनाची प्रशासकीय जी मान्यता लागते ती प्रशासकीय मान्यता जेव्हा मिळेल, ती जितक्या लवकर मिळेल, ती प्रशासकीय मान्यता मिळाल्या मी माझे सर्व सहकारी नगरसेवक नगर परिषदेच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक या शहरासाठी तयार करणार हे निश्चितच मी आश्वासित करते. आणि पुन्हा एकदा सांगते की त्या चौकावर जो स्टॅच्यू उभारला गेलाय तो छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यात घडलेला एका प्रसंगाचं ते प्रतिकात्मक रूप आहे. धन्यवाद. जनोदय करिता विनायक पाटील, पेण.
जनों